चिऊ चिऊ हाय कर हाय चिऊ हाय चिऊ 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 काय करते तू काय करते खेळते तू खेळते तू खेळते मोबाईल पाहिजे तुला मोबाईल नाही घ्यायचा बाबू हो नाही घ्यायचा नाही 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 नो 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 कसं नो नो करायचं दाखव नो नो कसं करायचं बाबू नो नो कसं करायचं दाखव नाही दाखवायचं नाही दाखवायचं नाही दाखवायचं हा बोल बोल तुला बोलायचंय बोल बोल चिऊ 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 या पकड़ 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 सगळ्यात शिवचं सगळ्यात आवडतं काम करणार आहे मी शिव है ना तुझं आवडतं काम करायचं ना आपण कुठलं आहे ते आता बघा तुम्ही वन टू वन टू वन टू वन टू वन टू करा पिलू वन टू वन टू वन टू वन टू ओके आवडते ना तुला असं असं आवडतं ना तुला असं आवडतं ना One two 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 करा one two one oh one two one one two one two one two one two okay छान वाटतंय ना दिलू तुला छान वाटतंय आता कसं वाटतंय छान वाटतंय जीवला छान वाटतंय ना जीव कसं वाटतंय छान वाटतंय चिव आली चिवची मम्मा आली नाक ओढा आणि मोठं करा एवढंस नाक नको आम्हाला छोटं खूप मोठं नाक पाहिजे कसं पाहिजे पिलू मोठं पाहिजे का छोटं पाहिजे तुला छान पाहिजे ना छान पाहिजे ना चिव पकड कुठे आहे माझा हात कुठे आहे इकडे इथे उठा
चिऊ कुठं आहे? चिऊ इथं हाय. अजून हा चिऊ अजून हा. बू आले. बू आले. चिऊ. चिऊ उठलीस तू? झाली झोप तुझी? झाली झोप? चिऊ झाली झोप तुझी? झाली झोप? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता चिऊची झोप झालेली आहे दुपारची. तिची झोप म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास एवढीच. दिवसभर 15 मिनिटं 10 मिनिटं जरा काही करायला गेलं ना की उठलीच. चमचा सुद्धा वाजून चालत नाही. हे लहान मुलं असतात. चिऊ. चिऊचं मी डेकोरेशन केलं होतं. हे बघा, वेलकमचं ई पडलंय. इथे छोटासा टेडी होता. छान केलं होतं डेकोरेशन. आता डेकोरेशन काढलेलं नाही, म्हणजे कसं रात्रीचं कधी झोपत नसली ना की बेडवर पाडलं की मग ती बघत बघत झोपून जाते. म्हणून म्हटलं की असू दे, राहू दे, खेळते ती त्याच्यासोबत, म्हणून नाही काढलं. जेव्हा पडेल तेव्हा पडेल. हॅलो गाईज, तर फायनली चिऊ झोपलेली आहे. आता जे उरलेलं काम आहे ना ते आपण लवकरात लवकर आवरून घेऊया. तुम्ही बघू शकता आवाजाने लगेच उठेल ती, म्हणून मी जास्त वेळ इथे थांबत नाही. ते मी थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं जेव्हा माझी एंट्री झाली चिऊसोबत इथे. कारण आता मी 5-6 महिने गावीच होते आणि आता आल्यानंतर हे डेकोरेशन आहे. चिऊ झोपलेली आहे, तोपर्यंत झोपून उठलेपर्यंत आपण बाकीचे जे कामं आहेत ना ती पटपट आवरून घ्यायची. तिची झोप आता म्हणजे एक 10-15 मिनिटाची झोप असते. तर त्याच्या आधी आपण काम आवरून घ्या, लाईट बंद करूया आणि जाऊया हॉलमध्ये. भरपूर सारे कपडे घडी करायचे आहेत आपले. मला मी बोलले होते ना की चिऊची 10 मिनिटाची फक्त झोप असते. तर मॅजिक बघायचं तुम्हाला. वेट अ मिनिट. बघा, मॅजिक झाली झोप. 10 ते 15 मिनिटं फक्त झोपते ती. दिवसभर असंच हे गाणं चालू असतं. 10 मिनिटं झोपायचं, परत उठायचं, 10 मिनिटं उठायचं, झोपायचं. त्याच्या आतमध्ये मला 10 ते 15 मिनिट. काय गं चिऊ, उठली तू? झाली झोप तुझी? कशाला उठायचं? कशाला उठायचं? झोपायचं ना, झोपायचं ना थोडंसं. पटपट कामं आवरली असती मम्माने. होय, मी जाऊ का? बघा रडतंय. 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाली ना, झाली 10 मिनिटं. होय, येते हा, येते, पटकन येते हा. 5 मिनिटं बाबू. माझं रडतंय. हाय गाईस, तर बाळ माझं थोडंसं रडतंय, तर त्याच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करायला पाहिजे ना. हो ना चिऊ? हो ना, हो ना. 1 2 करा. 1 2 1 2 1 2 1 2. आता थोडंसं चिऊ सोबत खेळू आणि मग लागू आपल्या कामाला. हो ना चिऊ? मग परत चिऊ झोपणार 10 मिनिटं, मग मी परत काम करणार, मग परत जेवण बनवणार. हा ना? आधी मी अर्ध्या तासात सगळं स्वयंपाक बनवायची. आता तोच अर्धा तास म्हणजे माझे 2 तास झालेले आहेत. तर एक काम करायचं, टाकायचं. चिऊ उठली की परत ते तसंच टाकायचं, परत चिऊकडे यायचं. हेच चालू आहे आता सध्या तरी. आता बघू, आता ही मोठी होईपर्यंत तरी असंच राहणार, असेच राहणार. है ना बाबू? है ना बाबू? उठा 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 उठा. चिऊ चिऊ, पप्पा कुठे गेले बाबू? पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? भूर गेले, भूर गेले. आम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा व्यायाम करतो चिऊचा. है ना चिऊ? चिऊला खूप आवडतं व्यायाम करायला. आता कसं खूप सायकल चालवायला लागली आहे ना, तर चांगलं असतं व्यायाम करणं. आम्ही तर कधी केला नाही. मुलांना तरी करायला लावूयात, करून घेऊयात. चिऊचा आम्ही व्यायाम करतोय, बघताय ना तुम्ही. बघा, तिला पण कॅमेऱ्याची बहुतेक सवय लागणार आहे ना चिऊ? सवय लागणार ना तिला? लागणार ना? लागायलाच पाहिजे, लागायलाच पाहिजे. सगळ्यात आवडतंय तिचं. है ना चिऊ? छान वाटतंय ना तुला? पाय दुखले ना तुझे? सायकल मारून मारून पाय दुखले ना? मी पाय चोळते हा तुझे, पाय चोळते हा. चिऊ चिऊ चिऊ. तिला असं केलेलं ना खूप आवडतं. पायाची पप्पी घेऊ मी. किती देऊ तुला? पायाला किती देऊ? हा, असं पकडलं ना की
ही बोट आहेत ना पायाची लगेच माझ्या नाकाला आवडते ती. बघा बघा सगळं सगळं करते, सगळं सगळं करते, सगळं सगळं करते. कशाला करते? तू खेळ हा, मी जेवण बनवते. हा तू खेळ हा बाबू. बाय बाय. वरती नाही करायचं, वरती नाही करायचं, वरती नाही करायचं. गुड गर्ल माझी, गुड गर्ल. बाय बाय. मी परत येते हा बाबू, परत येते हा. काय करते बाबू, काय करते बाबू? पाऊस दिसतोय ना, आता उजेड पडतोय लाईटाचा ऍक्च्युअली बाहेर, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार आहे. पण मग अशी दाखवणार मी तुम्हाला. खूप छान सीन आहे, माझ्या खिडकीतून दिसतो किचनच्या. असं म्हणजे गावाकडचीच आठवण येते. म्हणजे भाकरी जळून जाईल तुम्हाला बोलता बोलता. तर कार्टून काय करते माझं कार्टून, काय करते, काय करते? जो पप्पा कुठे गेले, पप्पा कुठे गेले? विहान दादा कुठं आहे, विहान दादा, विहान दादा कुठं आहे? जी ऑलमोस्ट झालाच. भाजी म्हणजे आता फोडणी घालायची आहे, बाकीचं काम आवडलं मला. मला चहाची आठवण झाली. म्हटलं जीव झोपली आहे तशी चहा मस्तपैकी पिऊन घेऊ. असं आहे डेली रुटीन. कसं आहे, लहान मुलं म्हणजे कधी रडतात कधी नाही रडत. तर कधी कधी किरकिर चालू असते, कधी छान असते, कधी रडते, चालत असतं. दिवसभर कसं आहे, कंटिन्यू 1-2 तास झोपली की पटपट कामं आवडता येतात, पण तसं होतच नाही. ती थोडा वेळ झोपते, थोडा वेळ उठते, हेच चालू असते दिवसभर. त्याच्यामुळे ना कामं तिच्या मूडनुसार मला सगळे करून घ्यावे लागतात पटपट. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि कसं आहे माझं टायमिंग, आणि यायच्या आतमध्ये मला सगळं आवरावं लागतं. आल्यानंतर तर मग हिची आंघोळ झाली की थोडंसं रडत असते, ती गिरगिर करते संध्याकाळचं. त्याच्यामुळे सगळं आम्हाला पटपट पटपट आवरून ठेवावंच लागतं यायच्या आधी. मग थोडासा आता स्वयंपाक माझा आवरला, मी लवकरच आवरते. म्हणजे 6:30पर्यंत, 6:30 पावणे 7पर्यंत म्हणजे मला आवरावंच लागतं. ते भलेही जेवताना का गरम करायला लागेना, पण आता कसं थंडीचे दिवस आहेत तर गरमागरम खावं बरोबर आहे. पण ना लवकर बनवतो आणि लवकर जेवतो आम्ही, त्यामुळे ठीक आहे. एखाद्या वेळेस काही गार झालं तर आम्ही गरम करून खाऊ शकतो. पण तिचा मूड नसतो जेव्हा 7 नंतर तर किरकिर करते, तेव्हा म्हणून मला स्वयंपाकाला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे मी लवकरच बनवते. ॲक्च्युली ना मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना, मी कंप्लीट चहा सोडला होता. कंप्लीट म्हणजे कंप्लीट. म्हणजे मला चहा अजिबात असं ते डोळ्याने दिसला ना तरी मला असं इरिटेट व्हायचं, ते नको 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 असं व्हायचं. म्हणून मला वाटलं की अरे बाबा झालं, माझी चहाची सवय, मला भयंकर चहाची सवय आहे. चहा म्हणजे माझा जीव की प्राण. तर प्रेग्नेंट म्हणजे मला जेव्हा पहिल्या महिन्यापासूनच मी पहिल्या महिन्यात मी थोडे दिवस पिला चहा, 15 दिवस. त्याच्यानंतर जे माझं मन उडलं ना ते मी पिलाच नाही चहा. मग कधीतरी जबरदस्ती प्यायची, डोकं वगैरे दुखत असेल तर प्यायची, पण सोडूनच दिला चहा. एकदा तर मी 2-2 दिवस काहीच चहाच नाही पिला. तर मला वाटलं, सगळे म्हणायला लागले की अरे वा बरं झालं तुझी चहाची सवय सुटली. असं ॲक्च्युली नाही आहे. म्हणजे जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, जेवढा मी 9 महिन्यामध्ये चहा पिला नव्हता त्याच्यापेक्षा डबल चहा माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी पिलं. म्हणजे कशा आता की आता बाळाला बघायला, मला बघायला कोणी कोणी येत राहिलं ना, पाहुणे वगैरे, तर त्यांच्यासोबत अरे पाहुणे आले, मला चहा बनवला की थोडा घ्या थोडा घ्या थोडा घ्या, असं करून मला इतकी चहाची परत सवय लागली ना. पण असं वाटायचं की यार उगाचच मी पिते. पण ते ना खूप भूक लागत असते ना आपल्याला, की कोणतरी पिते आपल्यासमोर, तर ठीक आहे प्या 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 असं करून मला परत चहाची सवय लागली. तर बघू, मी प्रयत्न करते की चहा बंद करेल, माहीत नाही आता. तुम्हाला जर चहा बंद करायचं काय तर सिगरेट बंद माहीत असेल तर प्लीज मला सांगा. कारण मला चहा सोडायचा आहे म्हणजे कमी करायचं आहे.
बघू ट्राय करते